हाय हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग. श्री स्वामी समर्थ. आणि वारीचे दिवस आहेत तर रामकृष्ण हरी. आणि इथे वापरत्या चहाबरोबर गुड मॉर्निंग. मी रोज सकाळी विचार करते की आज म्हणजे रोज सकाळी म्हणण्यापेक्षा आदल्या दिवशी विचार करते की उद्या चहा नाही घ्यायचा. पण सकाळ झाली ना की मला जे चहाची आठवण येते विचारू नका. म्हणजे मला असं होतं की यार नाही, एक कप तरी आजचा दिवस पिऊया. आणि तो आजचा दिवस कधीच संपत नाही. आणि अशा प्रकारे चहा घेऊन मी इथे माझ्या रोजच्या कामाला लागलेले आहे. भाजी बनवून घेत आहे. सानिसा स्कूलमध्ये गेली आहे तर ती येण्याआधी मी इथं सगळे घरातली कामं करून घेत होते. आणि मला थोडंसं अल्टर वगैरे करायचं होतं. सो मी बाहेर पण मला जायचं होतं तर मी हे सगळं आवरून नंतर स्वतःच आवरून बाहेर निघणारच होते. इथे रेडी होऊन निघणार होतं तेवढ्यात डोअरबेल वाजलेली होती. हे शूटच्या एंडला डोअरबेल वाजली आहे बरं का. डोअरबेल वाजली होती आणि मग बघितलं तर माझं मिशोचं पार्सल रिसीव झालेलं होतं. तर मी तुम्हाला दाखवते की मी मिशोवरून काय मागवलं आहे आणि कसं आहे ते. तर इथे हे 2 पार्सल मला रिसीव झालेले आहेत. एक ब्लॅक अँड व्हाईट ड्रेस आहे प्रॉपर आणि एक टॉप आहे. आणि इथे एक पिंक कलरचा टॉप आहे. तर बघूया ओपन करून कसं आहे काय आहे. आणि मी तुम्हाला ट्राय करूनच दाखवेन. पहिला तर मी ब्लॅक अँड व्हाईट ट्राय करून बघितला. तुम्ही कॉटन प्रेमी असाल तर हा ड्रेस तुमच्यासाठी नाही आहे, कारण हा कॉटन नाही आहे. पण लुक खूप छान देतो आहे. आणि कम्फर्टेबल तर एवढा आहे की विचारू नका. तुम्ही लोअर घालून मस्त खाली मांडी घालून बसू शकता. खूप कम्फर्टेबल लोअर आहे. आणि कपडा पण म्हणजे तसा ज्या क्वालिटी ह्याच्यामध्ये तो कपडा दिला आहे त्याच्या हिशोबाने चांगला आहे. मला आवडला. कम्फर्टला मला आवडला. क्लॉथच्यापेक्षा कम्फर्ट खूप छान होता. आणि नेक्स्ट दुसरा ड्रेस आहे हा पिंक कलरचा. जे कॉटन प्रेमी आहेत त्यांच्यासाठी हा ड्रेस आहे. हा ॲक्च्युली दिसायला वगैरे खूप छान आहे पण हा मला पर्सनली सूट केलेला नाही आहे. तर मला हा काही एवढा खास दिसत नव्हता. चांगला आहे. हा होता छान. प्रिंट वगैरे छान आहे. कपडा छान आहे. कॉटन आहे. पण मला तो काय माहिती मी खूपच बल्की दिसते याच्यामध्ये. जसा आधीचा तो मला व्यवस्थित छान फिटिंगला दिसत होता तसा हा दिसत नाही आहे. मी सगळ्या प्रकारे ट्राय केलं. आधी मला वाटलं की मे बी खाली मी ती फ्लोरल जीन्स घातले म्हणून तो तसा दिसत असेल म्हणून मी परत लेगिन्स वेअर करून बघितला. पण नाही, तो मला छान नव्हता दिसत. पण तो ड्रेस छान आहे. कुर्ती छान होती ती, फक्त ती मला सूट करत नव्हती. सो तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. तर अशा प्रकारे मी दोन्ही ड्रेस ट्राय करून बघितले. पण मला तो ब्लॅकवाला खूप आवडला. मला तो दिसतो छान त्याच्यामुळे. आणि इथे मी बॅग भरून ठेवलेली आहे. माझी तयारी चालली आहे काही गोष्टींची. मी सांगेनच लवकर. इथे आणि आमच्या सोसायटीतले हे वॉचमॅन काका आहेत जे मोबाईलच्या दुनियेत लोक वेळ मिळाला की मोबाईल बघतात. आणि मी पहिल्यांदाच दृश्य बघितलं की कोणीतरी छान पुस्तक वाचत बसलं. जेव्हा जवळ जाऊन विचारलं तेव्हा कुठलं पुस्तक वाचतात तर हे पारिवारिक सुक्का रहस्य. हिंदी होते काका त्यामुळे हिंदी पुस्तक वाचत होते. आणि हे बघा किती छान असले जेव्हा मी विचारलं. आणि आता इन्स्टावर जी ट्रेंडिंग रील चाललेली आहे ती आम्ही ट्राय करून बघितली. तर खूप छान वाटली मला. आधी मला वाटलं की यार असं दिसतंय पण काय माहिती ॲक्च्युअल रील केल्यावरती असं होईल की नाही होईल. आधी मी ट्राय करून बघितलं आणि देन हे बघा खूप छान आहे. मला फार आवडला. आणि त्याच्यानंतर मग सानी पण स्वतः एक्सपेरिमेंट केलं ते. तिने पण करून बघितली. तिलाही आवडली. छान वाटलं काहीतरी वेगळं. पण आता ते वेगळं राहिलं आणि इतकं कॉमन झालं की इन्स्टा ओपन केलं की टिन 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 टिटिन टिटिन ह्याच्याशिवाय दुसरं काही वाजतच नाही. तर आता लोक बोर झाले आहेत. ठीक आहे, छान वाटलं. छान एक्सपिरियन्स होता. जे लाईट चेंज होतं आणि ती हळद ज्याप्रमाणे खाली जाते ना तर खूपच सुंदर दिसतं ते दृश्य. मला पण फार आवडलं. तर अशा प्रकारे आमचा दिवस संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि या सुंदर छान अशा दृश्याबरोबर. बाय बाय.